नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीची जी क्वेश्चन बँक आहे त्यामधील कोऑर्डिनेट जिओमेट्री या पाठावरील फर्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन त्या क्वेश्चन बँकमधील जे पहिले 3 प्रश्न आहेत ते पूर्णपणे स्पष्टीकरणासह समजून घेतले. या व्हिडिओमध्ये म्हणजे हा दुसरा व्हिडिओ असेल कोऑर्डिनेट जिओमेट्री या पाठावरील. यामध्ये आपण क्वेश्चन 4 ज्यामध्ये 4 मार्काचे प्रश्न आणि क्वेश्चन 5 ज्यामध्ये 3 मार्काचे प्रश्न असतील ते आज स्पष्टीकरणासह समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन 4मधील पहिला प्रॉब्लेम पाहूया. इथं आपल्याला 4 मार्काचे प्रश्न दिलेले असतात. पहिला प्रश्न विचारात घ्या. शो दॅट द पॉईंट्स ए बी सी डी ज्यांचे कॉर्डिनेट्स इथं दिलेले आहेत आर दी व्हर्टायसेस ऑफ पॅलोग्राम. हे चारही व्हर्टायसेस पॅलोग्रामचे आहेत हे दाखवायला सांगितलेलं आहे. सुरुवात करूया आन्सरला. गिवन पॉईंट्स लिहून घेतो मी. ए -4 -7, बी दिलेला आहे -1 2, सी दिलेला आहे 8 5 आणि डी दिलेला आहे 5 -4. मग आता आपण काय करूया, पॅलोग्राम डिसाईड करण्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करून प्रत्येक साईड म्हणजे चारही बाजू पॅलोग्रामसाठी आपण फाइंड आउट करूया किंवा क्वाड्रिलॅटरलच्या फाइंड आउट करूया. यूजिंग distance formula we find the length of sides of quadrilateral ABCD. ठीक आहे. therefore फर्स्ट ए बी फाइंड करून घेतो लेंथ मी. डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करूया आपण. ए आणि बीच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष द्या. -4 आणि -1 दॅट इज +1 होल स्क्वेअर प्लस -7 -2 होल स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा इथे. -4 + 1 दॅट इज 1 -4 -3चा स्क्वेअर डायरेक्टली तो 9 प्लस -9चा स्क्वेअर दॅट इज 81. इट इज √90. सेम वे बी सी फाइंड करा आता. बी सी डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करून बी आणि सीच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष द्या. -1 -8 होल स्क्वेअर प्लस 2 -5 होल स्क्वेअर. इथे चेक करा. -1 -8 -9 -9चा स्क्वेअर 81 आणि इथे 2 -5 -3चा स्क्वेअर 9. इथे येतो बा रूटमध्ये 90. नाव सी डी फाइंड करा आता. सी डी सेगमेंट साईड सी आणि डीच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष दिले तर 8 -5 होल स्क्वेअर प्लस 5 मायनस प्लस होऊन जाईल इथे तो. सो हिअर ऑल्सो 3 स्क्वेअर इट इज 9 प्लस 9 स्क्वेअर इट इज 81. इथे √90 येत आहे. अँड लास्ट साईड ए डी फाइंड करून घेऊया इथं आता. डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करा. ए आणि डीच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष दिले तर -4 -5 एचा एक्स आणि डीचा एक्स कॉर्डिनेट ओके होल स्क्वेअर प्लस -7 -4 दॅट इज +4 होल स्क्वेअर. इथे सिम्प्लिफाय करा. -4 -5 -9 त्याचा स्क्वेअर 81 प्लस -7 + 4 दॅट इज -3चा स्क्वेअर इट इज 9. इट इज √90. चारी बाजू सारख्या आल्या. देअरफॉर ए बी इक्वल्स टू बी सी इक्वल्स टू सी डी इक्वल्स टू ए डी. All sides are congruent, so the quadrilateral ABCD is a rhombus. Therefore quadrilateral ABCD is a rhombus. बट आपल्याला पॅलोग्राम शो करायला सांगितलं याला. रोम्बस आहे म्हणल्यावर ऑल साइड कॉंग्रेट असल्या कारणानं आपण त्याला रोम्बस म्हटलंय. बट आपल्याला हे माहीत आहे की एव्हरी रोम्बस इज अ पॅलोग्राम बिकॉज इट्स अपोजिट साइड्स आर पॅरल. बट एव्हरी rhombus is a parallelogram. Therefore quadrilateral ABCD is a parallelogram. अशा पद्धतीने आपण इथं प्रूफ केलं काय की ABCD फायनल तसं लिहून टाकूया वाटलं तर. व्हर्टायसेस किंवा पॉईंट्स A, B, C, D are vertices of
पॅरलोग्राम. दुसरा प्रॉब्लेम पाहूया. शो दॅट द पॉईंट दिलेत पहा, त्यांचे कॉर्डिनेट दिले 0, -1, 8, 3, 6, 7, -2, 3 आर दी व्हर्टायसेस ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलचे व्हर्टायसेस दाखवायला सांगितलेत पहा. यांना नावं दिले नाहीत, आपण डिक्लेअर करूया. लेट ए 0, -1, बी 8,3, सी 6,7, डी -2,3. आपण यांना नावं दिले त्या कॉर्डिनेट्सला ABCD म्हणून. मग आपल्याला हे व्हर्टायसेस रेक्टँगलचे दाखवायला सांगितलेत. मग प्रत्येकाच्या साईड काढून घेऊया, मीन्स चारही साईड काढून घेऊया आणि चेक करूया तो रेक्टँगल बनतो का. सो युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, we find length of sides of this quadrilateral ABCD. सो AB ची लेंथ काढून घेऊया. डिस्टन्स फॉर्म्युला एकच रिपीट व्हायला, मागचाही प्रॉब्लेम मला आपण असाच केला होता. ए आणि बीच्या कॉर्डिनेट्स लक्ष द्या. 0, -8, -1, -3. So -8 square, that is 64, plus -4 square, that is 16. So it is 82, no, sorry, 80. सो AB ची लेंथ मिळालेली आपल्याला. नाव आता BC काढून घेऊया. बी आणि सीच्या कॉर्डिनेट्स लक्ष द्या. 8, -6, 3, -7 होल स्क्वेअर, आणि इथे दॅट इज 2 स्क्वेअर, सो इट इज 4, अँड हिअर -4 स्क्वेअर, इट इज 16. सो इट इज √20. नाव ABBC. आता CD साईड काढून घेऊया. ओके. सो C आणि Dच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष द्या. सो वर दे आर 6 -+2 and 7 -3. Okay. 8 square 64 plus 7 -3 4 square is 16. So it is √80. Now last side AD काढून घेऊया. सो इट इज 0 -+2 झाला. ए आणि डी वर लक्ष द्यायला आपण. एचे कॉर्डिनेट्स आणि डीचे कॉर्डिनेट्स. ओके. सो -1 -3. सो इट इज 2 स्क्वेअर, इट इज 4, प्लस -4 त्याचा स्क्वेअर, इट इज 16. सो इट इज ऑल्सो 20. सो ऑब्झर्व केला तुम्ही तर फ्रॉम दिस अबाउ कॅल्क्युलेशन इट इज क्लिअर दॅट AB is equals to CD and BCचं √20 आणि ADचं पण. सो BC equals to AD means opposite sides are congruent. ओके. अपोजिट साईड कॉन्ग्रेंट असतो तो पॅरलोग्राम असतो. therefore opposite sides of quadrilateral ABCD are congruent. Therefore that quadrilateral ABCD is पॅरलोग्राम. आता तो आपल्याला रेक्टँगल शो करायला सांगितला आहे. रेक्टँगलसाठी आपण चेक करूया आता त्याचे डायगोनल्स. जर तो डायगोनल्ससुद्धा त्याचे कॉन्ग्रेंट आले तर मग तो मात्र रेक्टँगल होऊन जाणार. मग आपण डायगोनलचे लेंथ काढूया. आपण आता याच्या डायगोनल कोण बनणार आहे. Now we find length of diagonals. Therefore AC एक डायगोनल काढूया. अगेन यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. ओके. सो ए आणि सीच्या लेंथवर लक्ष द्या. 0 -6
and -1 -7. So simplify करा इथे. -6 square it is 36 plus -8 square it is 64. It is √100. It is 10. आता दुसरी एक डायगोनल काढून घेऊया. B and D डायगोनल लक्षात येतात तुम्हाला. असं एक रफ आकृती काढून घ्यायची आणि त्याच्यावरून समजून घ्यायची की डायगोनल कोण बनतील ते. ठीक आहे. प्लस ओके, बी आणि डीच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष द्या. 8 मायनस मायनस प्लस 2 झाला इथं आणि 3 मायनस 0 सॉरी 3 मायनस 3 राईट. and here 8 plus 2 it is 10. 10 square it is 100 plus 0 square it is 0, so it is √100, so it is 10. तर डायगोनल्स कॉन्ग्रुएंट झाले, अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट आल्या होत्या म्हणजे तो पॅलोग्राम झाला होता आणि आता डायगोनल्स कॉन्ग्रुएंट झाले. सो इट इज क्लिअर दॅट डायगोनल्स ऑफ parallelogram are congruent now. Therefore that quadrilateral ABCD is definitely तो काय बनायला पाहिजे, rectangle. Question 3 पाहूया. Show that the points 2 0 -2 0 0 2 are the vertices of a triangle and state the type of triangle with reason. म्हणजे इथं आपल्याला दोन क्वेश्चन टाकलेत. अगोदर सांगितलं की हे तिन्ही वर्टायसेस हे ट्रायंगलचे वर्टायसेस होतील हे शो करायला सांगितलं आहे आणि नंतर त्या त्रिकोणाचा प्रकार पण ओळखायला सांगितला आहे. तर आपण लक्षात घेऊया बा, सुरुवात करतो आन्सरला आपण. अगोदर आपल्याला शो करायचं आहे की हे वर्टायसेस ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत म्हणून यासाठी एक स्टेटमेंट आपण अगोदर लक्षात घेऊया, इथं प्रूव्ह करून दाखवूया. जर एखाद्या त्रिकोणामध्ये किंवा कोणत्याही त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूची बेरीज ही कधीही तिसऱ्या बाजूपेक्षा किंवा उरलेल्या बाजूपेक्षा मोठी येत असते. फॉर एनी ट्रायंगल द सम ऑफ एनी टू साईड इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी रिमेनिंग साईड. जर का असं सिद्ध करता येत असेल आपल्याला तर आपण डेफिनेटली सांगू शकू की तो त्रिकोण बनेल म्हणून. मग इथं आपण ह्या तिन्ही वर्टायसेसचा वापर करून अगोदर 3 सेगमेंटच्या लेंथ फाइंड करूया, नंतर मग डिसाईड करूया की कोणत्याही दोन सेगमेंटची लेंथची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा मोठी येते का. तर तशा अवस्थेमध्ये आपण त्याला ट्रायंगल म्हणून डिसाईड करू शकतो. चला तर मग डिक्लेअर करूया. लेट त्या पॉईंटला मी डिक्लेअर करतो ABC म्हणून 2, 0 -2, 0 अँड C 0, 2 असे 3 डिक्लेअर केलेत पॉईंट्स आपण त्याला. आणि प्रत्येकासाठी प्रत्येक साईड काढून घेऊया तर डिस्टन्स फॉर्म्युला वापर करून. युजिंग डिस्टन्स formula we find the length of 3 sides. We find lengths of AB, BC and AC. So first आपण AB ची लेंथ फाइंड करूया using distance formula. सो डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो आहे मी इथं. सो ए आणि बीच्या कॉर्डिनेट्स लक्ष द्या. 2 मायनस मायनस दॅट इज +2 अँड 0 - 0. सो डायरेक्टली इथं मी इथं अंडर रूटमध्ये काय येणार आहे 4चा स्क्वेअर 16 आणि +0 दॅट इज 16, सो इट इज 4. आता बी सी साईड काढूया युजिंग अगेन डिस्टन्स फॉर्म्युला. काय बनेल पहा. सो बी आणि सीच्या कॉर्डिनेट्स लक्ष द्या. -2 -2 आणि 0 0 -2 आहे इथं. सॉरी -2 -0 आणि 0 -2. ओके. सो इथं येईल पहा -2चा स्क्वेअर 4 आणि -2चा स्क्वेअर 4 4 + 4. ओके. इट इज √8 येते पहा हे. सो याचं तर स्क्वेअर रूट निघणार नाही. सो याला आपण 4 × 2 असं लिहिलं तर 2√2 असं लिहू शकू आपण याला. अँड लास्ट आहे ए सी साईड काढून घेऊया आता. ए आणि सीवर लक्ष द्या. 2 - 0 होल स्क्वेअर + 0 - 2 होल स्क्वेअर.
सो इथे तसं येणार आहे 2चा स्क्वेअर 4 प्लस इथं 4 8. सो इट इज 2√2. तिन्ही साईडच्या लेंथ काढल्यात आपण ABBC अँड AC. आता विचार करूया आपण, मी जे सुरुवातीला स्ट्रक्चर बोललो तुमच्यासमोर की कोणत्याही दोन बाजूची बेरीज, हिअर कोणत्या दोन बाजूची बेरीज करा. मी AB आणि BCची बेरीज करून पाहतो. दॅट इज 4 + 2√2. आता यांची ती बेरीज करता येणार नाही कारण की हे सड आणि एक नंबर आहे, तर त्याला पण असंच राहू दिलं तर हे चेक करता येईल का आपल्याला की 2√2 मध्ये 4 ॲड केल्यावर 2√2 पेक्षा मोठा नंबर बनेल ना, मीन्स ग्रेटर दॅन, दॅट इज थर्ड साईड AC पेक्षा मोठा आहे. ACची किंमत 2√2 आहे. तसंच मी AB आणि BCची नाही, दुसऱ्या कोणत्या दोन बाजूची बेरीज केली तरी चालेल. AB आणि ACची जरी बेरीज केली मी, दॅट इज 4 + 2√2 इट इज अगेन ग्रेटर दॅन द रिमेनिंग साईड दॅट इज BC. अँड सपोज करा मी आता BC आणि ACची बेरीज जरी घेतली, दॅट इज 2√2 + 2√2 दॅट इज 4√2. हा सुद्धा ग्रेटर दॅन 4 आहे. 4 मीन्स कोण, AB पेक्षा. म्हणजे प्रत्येक साईड कोणत्याही दोन साईड घेतल्या तर त्यांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठीच येत आहे. देअरफॉर इट इज पॉसिबल दॅट ABC आर दी व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. एका त्रिकोणाचे ते व्हर्टायसेस होऊ शकतात. हे अशा पद्धतीने आपण फर्स्ट कंप्लीट केले की आपण हे तिन्ही व्हर्टायसेस एका ट्रायंगलचे व्हर्टायसेस दाखवलेत. आता आपल्याला त्याचा प्रकार ओळखायचा आहे. आता इथं ऑब्झर्व केलात तुम्ही, सपोज मी याला नंबरिंग करतो इक्वेशन 1, 2 आणि 3 म्हणून. तर ऑब्झर्व करा तुम्ही 2 आणि 3 मध्ये BC आणि ACची साईड सारखी दिसते बघा आपल्याला. लेंथ 2√2 मीन्स दोन बाजू सारख्या झाल्यात बघा. फ्रॉम 2 and 3 इट इज क्लिअर दॅट BC = AC. याला इक्वेशन नंबर 4 म्हणतो मी. म्हणजे तो इक्विलॅटरल आयसोस्केलस ट्रायंगल बनला, हे कन्फर्म झालं. आणखीन चेक करण्यासारखं काही आहे तर पहा. सगळ्यात मोठी बाजू कोण आहे, AB. तिचा वर्ग जर उरल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजा एवढा असेल तो काटकोन त्रिकोणी होतो. मग ते एकदा चेक करून घेऊया. एक तर चेक झालं इक्वेशन 4 की आयसोस्केलस ट्रायंगल बनणार आहे ते. अल्सो AB² सांगा काय येईल तो, 4चा वर्ग इट इज 16. अँड उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज घ्या, BC² + AC² काय येईल पहा. BC² 2√2 त्याचा स्क्वेअर, 2√2चा स्क्वेअर प्लस 2√2चा स्क्वेअर काय येणार आहे पहा. हे 2चा वर्ग 4 आणि हे √2चा वर्ग 2 दॅट इज 4 × 2 8 + 8. इथं तेच आहे ना. सो इट इज 16. चेक करा इथंही सेम आले 16 आणि 16. देअरफॉर AB² = BC² + AC². देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरमच्या कॉन्व्हर्सनुसार हे क्लिअर झालं की तो ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल झाला. ह्याला हे स्टेटमेंट नंबर 5 म्हणतो मी. सो फ्रॉम 4 and 5 आता काय सांगता येईल पहा. राईट अँगल ट्रायंगल पण आयसोस्केलस आहे, मीन्स ट्रायंगल ABC इज आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढील 4 नंबरचा प्रश्न पाहूया. इथं काय दिलं पहा आपल्याला, A 5 4 B -3 -2 C 1 -8 आर दी व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. हे तिन्ही एका त्रिकोणाचे व्हर्टायसेस आहेत असं ऑलरेडी दिलेलं आहे. सेगमेंट AD इज मेडियन, देन फाइंड द लेंथ ऑफ दॅट सेगमेंट AD. आता हे समजून येण्यासाठी मी तुमच्यासमोर अगोदर एक रफ डायग्राम काढतो आणि नंतर आपण मग त्या डायग्रामचा विचार करून आन्सरची दिशा ठरवूया. ही आकृती मी इथं दाखवलेली आहे. त्रिकोण ABC काढला आहे आणि AD ही मीडियन काढलेली आहे. तर आपल्याला D पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधून घेऊन AD या मीडियनची लेंथ फाइंड करायची आहे. आता मीडियन म्हटल्यावर आपल्याला लक्षात येते पहा की D हा काय असायला पाहिजे, मिड पॉईंट असायला पाहिजे. म्हणजे BD
आणि डी सी हे दोन्ही अंतर समान असायला पाहिजे. आकृतीवरून लक्षात येते तुम्हाला सगळे कॉर्डिनेट्स मी इथं दाखवलेले आहेत, व्हर्टायसेसचे कॉर्डिनेट्स लिहिलेले आहेत. आन्सरला सुरुवात करतो, लक्ष द्या. सिन्स AD is a median of this triangle ABC, therefore D is midpoint of side BC. therefore midpointचा फॉर्म्युला वापरूया इथं आणि D चे कोऑर्डिनेट्स काढूया. therefore coordinates of point D इक्वल्स टू काय बनतील, युजिंग मिड पॉईंट फॉर्म्युला. डायरेक्ट लिहितो आहे आपण, याचं कारण इथं लिहूया कंसामध्ये आपण, बट डायरेक्ट मी किमती ठेवणार आहे. मिड पॉईंटचा फॉर्म्युला काय, बी आणि सीचा मिड पॉईंट आहे, तर बी आणि सीचे एक्स कॉर्डिनेटची बेरीज -3 + 1 डिवायडेड बाय 2 आणि वाय कॉर्डिनेटची बेरीज -2 - 8 डिवायडेड बाय 2. याचं कारण आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. ओके, कंटिन्यू करूया पुढे. 1 - 3 -2 -2/2 दॅट इज -1 अँड -10/2 -5. हे जनरली आपल्याला डी पॉईंटचे कॉर्डिनेट्स मिळालेले आहेत. आता मग आपल्याला लेंथ फाइंड करायला सांगली ए डीची, तर ए आणि डीचे कॉर्डिनेट्स माहीत आहेत का, डिस्टन्स फॉर्म्युला वापर करूया आणि नाउ वी फाइंड लेंथ ऑफ ए डी यूजिंग distance formula. ओके, सो AD इक्वल्स टू डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करा. वरती मेन्शन केलं मी फॉर्म्युलाचं नाव, डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहोत आपण इथं. ए आणि डीच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष द्या. आता डीचे कॉर्डिनेट्स आपल्याला माहीत झालेत बघा, सो -1 -5. सो ए आणि डीच्या कॉर्डिनेट्सवर लक्ष द्या. एक्स कॉर्डिनेटची वजाबाकी 5 आहे याचा कॉर्डिनेट, एक्स कॉर्डिनेट, आणि -1 म्हणजे +1 होल स्क्वेअर, आणि इथं 4 - -5 दॅट इज +5 होल स्क्वेअर. सो इट इज 6 स्क्वेअर + 9 स्क्वेअर काय बनेल पहा, 36 आणि हे 81 किती बनेल पहा, 711 इज इट. 117 वर्गमुळात 117 मिळालेली किंमत आपल्याला ए डीची, आणि याचं अंडररूट तर निघणार नाही आहे. देअरफॉर परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आहे 117. देअरफॉर लेंथ ऑफ, शब्दात लिहून कडूया फायनल आन्सर, लेंथ ऑफ सेगमेंट ए डी इज √117 युनिट. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढील क्वेश्चन नंबर 5 पाहूया. काय सांगितले पहा आपल्याला इथे, शो दॅट ए, इथं बी नाव असायला पाहिजे, इथं दिले नाही त्याने पहा, हा बी व्हर्टेक्स आहे, अँड सी आर दी व्हर्टायसेस ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल. हे तिन्ही इक्विलॅटरल ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत असं शो करायला सांगितलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया आन्सरला. इथं आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दाखवायचा. इक्विलॅटरल ट्रायंगलची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे काय, ज्या ट्रायंगलच्या सर्व बाजू समान असतात, इक्वल लेंथच्या असतात, त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. आपल्याला हे शो करायला सांगलं, आपण तिन्ही बाजूची लेंथ काढूया आपण. मग युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी फाइंड lengths of all sides of this triangle ABC. ओके, सो AB ची लेंथ काढून घेतो अगोदर. डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करणार होता आपण इथं. सो ए आणि बीच्या कॉर्डिनेट्स लक्ष द्या, 1 - 1 2 - 6. सो सिम्प्लिफाय करा इथे, 0 स्क्वेअर प्लस -4 चा स्क्वेअर, सो इट इज सिम्प्लिफाय केल्यावर पहा इथे काय मिळेल, 4 स्क्वेअर 0 स्क्वेअर दॅट 16 मिळेल,
सो इट इज 4. आता बी सी साईडची लेंथ फाइंड आउट करूया. परत डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. बी आणि सीच्या कोऑर्डिनेट्सवर लक्ष द्या. 1 मायनस 1 प्लस 2√3 आहे. मायनसमुळे साईन चेंज होऊन जातील. -2√3 आणि ह्या स्क्वेअर प्लस बी वाय कोऑर्डिनेटची वजाबाकी करा. दॅट इज 6 - 4 होल स्क्वेअर. सिम्प्लिफाय करूया. इथे काय बनेल पाहे. 1 - 1 0. दॅट इज -2√3चा स्क्वेअर उरेल इथं. -2√3 याचा स्क्वेअर प्लस इथं राहील 2 स्क्वेअर. आता स्क्वेअर करून घ्या. 2चा स्क्वेअर -2चा स्क्वेअर 4 आणि √3चा स्क्वेअर 3. 4 × 3 12 प्लस 4चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4. सो इथे मिळालं आपल्याला √16. दॅट इज 4 युनिट. नाव आता लास्ट साईड ए सी काढून घ्या. ए सीची लेंथ फाइंड करूया. आता ए आणि सीच्या कोऑर्डिनेट्सवर लक्ष द्या. 1 - 1 + 2√3 वरच्या सारखंच येणार आहे ना, साईन चेंज होऊन जाणार आहे त्यांचे. स्क्वेअर प्लस 2 - 4 होल स्क्वेअर. हे 1 - 1 0. इथं त्याचा स्क्वेअर येईल वरती काढल्यासारखाच. दॅट इज 12 आणि इथे सुद्धा 2 - 4 -2चा स्क्वेअर येईल 4 आणि हे सिम्प्लिफाय केल्यावर येतील √16. दॅट इज 4 युनिट. तिन्ही बाजूच्या लेंथ काढल्यात आपण. देअरफॉर इट इज क्लिअर दॅट ऑल साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. दॅट इज 4 युनिट. ओके. देअरफॉर triangle ABC is equilateral triangle. अशा पद्धतीने हा शेवटचा प्रश्न इथं पूर्ण झाला. पुढे क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. क्वेश्चन 5 स्टार्ट करूया. यात आपल्याला 3 मार्काचे प्रश्न दिलेले असतात सोडवण्यासाठी. त्यातील पहिला प्रश्न विचारात घ्या. एक आकृती दिली पहा इथं आपल्याला आणि प्रश्न विचारला आहे पहा. सेगमेंट OA is radius of circle with center O. सेंटर O मीन्स ओरिजिन सेंटर आहे या सर्कलचा आणि OA ही एक रेडियस आहे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट A इज 0 2. देन डिसाइड वेदर द पॉईंट 1 2 दॅट इज B पॉईंट दिला त्याचे कोऑर्डिनेट्स 1 2 आहेत इज ऑन द सर्कल. तो पॉईंट B सर्कलवर आहे का हे डिसाईड करा सांगितलं आहे. ठीक आहे. चला तर मग आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करूया आणि रेडियस फाइंड आउट करून घ्या. इथं आपण आकृती दिली तुम्हाला. O हा सेंटर आहे. यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. सर्कलची रेडियस फाइंड करूया. OA ही रेडियस आहे. O आणि A चे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहीत आहेत. O हा ओरिजिन आहे आणि A चे कोऑर्डिनेट्स त्यांनी दिले 0,2. सो डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करा. O चे माहीत आहे तुम्हाला ओरिजिनचे 0 असतात. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. A चा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे 0 - 0 आणि O चा वाय कोऑर्डिनेट 0 आहे आणि A चा वाय कोऑर्डिनेट 2 आहे. सबस्टिट्यूट केल्या डिस्टन्स फॉर्म्युल्याच्यामध्ये किमती आणि 0 स्क्वेअर प्लस -2चा स्क्वेअर 4. सो इट इज 4 अंडर रूटमध्ये 4 येणार आहे. दॅट इज 2 युनिट. हे झालं रेडियस. दॅट इज OA सेगमेंटची लेंथ. नाव आता आपल्याला B पॉईंट त्या सर्कलवर आहे का हे डिसाईड करायचं असेल तर मग आपल्याला माहीत आहे बेसिक स्ट्रक्चर. रेडियसपेक्षा जास्त अंतर असेल तर तो पॉईंट सेंटरपासून जास्त अंतरावर असेल तर तो पॉईंट सर्कलच्या एक्सटेरियरमध्ये जातो. रेडियस एवढ्या अंतरावर असेल एखादा पॉईंट सेंटरपासून तर तो वर्तुळावर येतो आणि रेडियसपेक्षा कमी अंतरावर असेल एखादा पॉईंट सेंटरपासून तर तो वर्तुळाच्या इंटिरियरमध्ये येतो. म्हणून आपल्याला पॉईंट B हा डिसाईड करायचा आहे वर्तुळावर आहे का नाही. मग त्यासाठी पॉईंट Bचं ओरिजिनपासून म्हणजे सेंटरपासूनचा डिस्टन्स काढूया. टू चेक whether point B is on the circle
we have to find OB, means distance of that point from center. Therefore OB equals to डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करा परत का ओचा एक्स कॉर्डिनेट 0, बीचा एक्स कॉर्डिनेट आहे 1, बीचे कॉर्डिनेट दिलेत बघा त्याने 1 2, त्याचा स्क्वेअर प्लस 0 - 2 होल स्क्वेअर. आता हे चेक करा, इट इज 1 + 4 1 राईट आणि करेक्ट 1 + 4, सो इट इज √5 आले आहे. देअरफॉर आता इथं चेक करा, ओ एची किंमत 2 आहे आणि इथं √5 आलेली आहे. सो ओ बी इज ग्रेटर दॅन ओ ए. √5ची किंमत पहा 2 पॉईंट समथिंग येणार आहे, म्हणजे ओ बी ही किंमत ही सेगमेंट ओ एपेक्षा मोठी आहे. म्हणजेच काय, ओ ए तर रेडियस होता, देअरफॉर ओ बी इज ग्रेटर दॅन रेडियस. आता रेडियसपेक्षा मोठं सेगमेंट किंवा मोठी लेंथ असेल सेंटरपासून त्या पॉईंटचं अंतर रेडियसपेक्षा जास्त येत असेल तर तो पॉईंट कुठं जात असतो. देअरफॉर पॉईंट बी इज in the exterior of circle. Therefore B is not on the circle. अशा पद्धतीने हा पहिला प्रॉब्लेम पूर्ण होतो. क्वेश्चन 5 मधील दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करूया. फाइंड द रेशो इन विच y axis divides the point A 3 5 and B -6 7 and also find the coordinate of that point. ओके ठीक आहे. वाय ॲक्सिस ही डिवाइड करते सेगमेंट ए बीला. आता हे समजून येण्यासाठी तुमच्यासमोर मी एक रफ डायग्राम काढतो पहा. सेगमेंट ए बी अगोदर काढून घेतो, तुम्हाला ते क्वेश्चनचा अर्थ लक्षात यावा यासाठी मी ही आकृती काढत आहे. हा तो सेगमेंट ए बी आहे आणि ही वाय ॲक्सिस सपोज करा जी की त्याला डिवाइड करते एका रेशोमध्ये. माहीत नाही तो रेशो m/n गृहीत धरूया आपण. हा पॉईंट आहे सपोज करा की तो P जो की वाय ॲक्सिसवरचा आहे. तर आपल्याला m आणि n ह्याच्या किमती काढायच्यात, म्हणजे तो रेशो फाइंड करायचा. आता तो पॉईंट P हा वाय ॲक्सिसवर आहे. आता आपल्याला हे माहीत असावे की वाय ॲक्सिसवरच्या कोणत्याही पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो, म्हणून या Pचे कॉर्डिनेट्स आपण काय गृहीत धरूया 0, y. ठीक आहे, बघा मी सुरुवात करतो मग तशी. आता हे लक्षात आलं असेल की पॉईंट पी हा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट आहे जो की सेगमेंट ए बीला m/n रेशोमध्ये डिवाइड करतो. वी नो एव्हरी पॉईंट ऑन वाय ॲक्सिस इज ऑफ द फॉर्म, कोणत्या फॉर्ममध्ये असेल तो 0, y. या आकृतीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येते की पॉईंट पीचे कॉर्डिनेट्स आपण 0, y गृहीत धरलेत. आपल्याला त्यानुसार कन्सिडर करायचं आहे बघा. विच डिवाइड्स सेगमेंट ए बी इन द रेशो m/n असं गृहीत धरलं आपण. सो यूजिंग, आता हे सेक्शन फॉर्म्युला वापरावं लागेल आपल्याला. यूजिंग सेक्शन फॉर्म्युला, आता पॉईंट पी जो डायग्राममध्ये दिसतो त्याचा एक्स कॉर्डिनेट आपल्याला माहीत आहे, फिक्स आहे, 0 आहे. मग एक्स कॉर्डिनेटसाठी सेक्शन फॉर्म्युला वापरूया. एक्स कॉर्डिनेट ऑफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इक्वल्स टू काय बनेल बघा सेक्शन फॉर्म्युल्यानुसार mx2 + nx1 डिवायडेड बाय m + n. आता हे सेक्शन फॉर्म्युला x1 x2 कोण आहेत, या ए आणि बीचे कॉर्डिनेट्स इथं मी लिहून घेतो बघा त्यांना. x1 y1 आणि बीचे आहेत x2 y2 दिलेत आपल्याला यांच्या किमती इथं क्वेश्चनमध्ये. सो आता हे एक्स कॉर्डिनेट ऑफ पॉईंट पी काय 0 आहे. कंटिन्यू करा. 0 इक्वल्स टू m माहीत नाही आपल्याला, m यांच्या किमती काढायची. x2 काय आहे, बी पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट दॅट इज -6 आहे, हे -6 ठेवला, प्लस
एन एक्स वन कोण आहे ए पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट दॅट इज 3 डिवायडेड बाय एम प्लस एन. सिम्प्लिफाय करा इथं एम प्लस एन झिरोसोबत मल्टिप्लायमध्ये जाईल इकडे तर झिरोच होणार आहे इकडे आणि इकडे राहील बघा 6 -6 एम प्लस 3 एन. फायनली इट इज -6 आणि इकडे पाठवला तर वी हॅव इट इज प्लस 3m होऊन जाईल पहा 3n इक्वल्स टू 6m. सो हे यांना इकडे पाठवा. सो m बाय n इक्वल्स टू हा 6 इकडे आणा दॅट इज 3/6. सिम्प्लिफाय केल्यावर m बाय n इक्वल्स टू 1/2. रेशो आपल्याला मिळालेला आहे 1/2. मीन्स वाय ॲक्सिस सेगमेंट ए बीला 1:2 या रेशोमध्ये डिवाइड करते. देअरफॉर वाय ॲक्सिस डिवाइड्स segment AB in the ratio 1:2. आता परत आपल्याला त्याचे कॉर्डिनेट्स पण शोधायला सांगितलेत त्या पॉईंटचे. कोण्या पॉईंटचे पॉईंट पीचे कॉर्डिनेट शोधायला सांगितलेत. त्याचा एक्स कॉर्डिनेट आपल्याला माहीत आहे फक्त वाय कॉर्डिनेट काढायचा राहिला. देअरफॉर वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी जसं इथं एक्स कॉर्डिनेट ऑफ पॉईंट पीचा फॉर्म्युला लिहिला आपण सेक्शन फॉर्म्युला तसं वाय कॉर्डिनेटचं सांगा my2 प्लस ny1 डिवायडेड बाय m प्लस n. ओके आता m आणि n च्या किमती आणि y1 y2च्या किमतीसुद्धा आपल्याला माहीत आहेत ते सबस्टिट्यूट करा. m ची किंमत काय बघा 1, y2ची किंमत काय आहे y2 मीन्स b पॉईंटचा y कॉर्डिनेट इट इज 7 प्लस n ची किंमत आहे 2 आणि y1ची किंमत आहे ए पॉईंटचा y कोऑर्डिनेट दॅट इज 5 आणि डिवायडेड बाय हे 1 प्लस 2 m प्लस n. ओके दॅट इज 7 प्लस 10 डिवायडेड बाय 3 इट इज 17/3. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी त्याला आपण इथं नाव दिले पॉईंट पी म्हणून त्या पॉईंटला काय मिळालेत बघा एक्स कॉर्डिनेट 0 आणि वाय कॉर्डिनेट 17/3. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढील 3 नंबरचा प्रॉब्लेम पाहूया. द पॉईंट 7 - 6 2K H18 आर दी वर्टायसेस ऑफ ट्रायंगल इफ 1 5 आर दी कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ H अँड K. सेंट्रॉइड फॉर्म्युल्यावर आधारित आहे. डिक्लेअर करूया पहा. ट्रायंगलच्या व्हर्टायसेसला आपण नाव देऊया लेट ए 7 - 6 B and C H, 18 are the vertices of triangle ABC बनेल हा ट्रायंगल इथं अँड सेंट्रॉइडला G नाव देतो आपण अँड G 1,5 be the centroid of this triangle ABC. So using centroid formula सेंट्रॉइड फॉर्म्युलाचा वापर करा. सेंट्रॉइड फॉर्म्युला लिहून घेतो अगोदर मी. दी कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड आर कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड काय बनतं फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला x1 प्लस x2 प्लस x3 होल डिवायडेड बाय 3 अँड y1 प्लस y2 प्लस y3 होल डिवायडेड बाय 3. हा सेंट्रॉइड फॉर्म्युला झाला. आता x1 y1 x1 x2 x3 कोण आहेत ते जे कॉर्डिनेट्स त्यांनी दिलेत आपल्याला वर्टायसेसचे त्यांचे एक्स कॉर्डिनेट आहेत. ओके त्यांची किमती ठेवूया मग इथं. सगळ्याच कॉर्डिनेट ऑफ सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट दिले जीचे आपल्याला 1,5 इक्वल्स टू इथं x1 x2 x3च्या किमती ठेवा. x1 मीन पॉईंट एचा एक्स कॉर्डिनेट दॅट इज 7 प्लस 2 प्लस h होल डिवायडेड बाय 3 अँड y कॉर्डिनेटसाठी -6 प्लस k प्लस 18 डिवायडेड बाय 3. बाय इक्वॅलिटी मेंटेन करा.
equality of coordinates 7 plus 2 plus h by 3 equals to 1 and minus 6 plus k plus 18 by 3 equals to 5. y by coordinates x coordinate equal लिहिले तर आपण इथं 3 इकडे पाठवा 3 into 1 and 2 plus 7 it is 9 plus h equal to 3. सिम्प्लिफाय चाललं इथं आता 18 minus 6 12 plus k equals to इकडे 3 5 सोबत मल्टिप्लाय झाला 15. So h equals to 3 minus 9 equal to minus 6 and k equals to 15 minus 12 equals to 3. Therefore the values of h and k are minus 6 and 3 respectively. Question number 4 पहा. Using distance formula decide whether the points 4 3 5 1 and 1 9 are collinear or not. डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला डिसाईड करायचं हे दिलेले पॉईंट कोलिनियर आहेत अथवा नाही. सुरुवात करतो आन्सरला. त्या दिलेल्या पॉईंटला डिक्लेअर करूया. लेट पी 4,3 क्यू 5,1 अँड आर 1,9. 3 पॉईंटला नाव दिले पी क्यू आर म्हणून. आता डिस्टन्स फॉर्म्युला वापरूया आणि प्रत्येक जे सेगमेंट इथं बनतील 3 सेगमेंट त्याची लेंथ फाइंड करूया. यूजिंग डिस्टन्स formula we find lengths PQ, QR and PR. So PQ फाइंड करूया डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून. P आणि Q च्या कोऑर्डिनेट्स लक्ष द्या. 4 minus 5 होल स्क्वेअर प्लस 3 minus 1 होल स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा इथे. 4 minus 5 that is minus 1 चा स्क्वेअर that is 1 डायरेक्ट स्क्वेअर लिहितो मी तर 1 3 minus 1 2 2 चा स्क्वेअर इट इज 4 सो इट इज √5. पी क्यू काढला. आता क्यू आर काढूया. क्यू आर अगेन युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. क्यू आणि आरच्या कोऑर्डिनेट्स लक्ष द्या. 5 minus 1 होल स्क्वेअर प्लस 1 minus 9 होल स्क्वेअर इट इज 4 इथे येईल. 4 स्क्वेअर डायरेक्ट लिहितो मी 16 प्लस 1 minus 9 it is minus 8 त्याचा स्क्वेअर 64. सो इट इज √80 80 मिळालं पाहिजे. आता या 80ला आपण थोडं फॅक्टराइज करूया. इट इज 16 into 5 आणि 16चा 4 आणि हे √5 झाला इथं. अँड आता राहिला आहे पी आर काढायचा एक. पी आरची लेंथ फाइंड करा अगेन युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. पी आणि आरच्या कोऑर्डिनेट्सवर लक्ष द्या. इज 4 minus 1 होल स्क्वेअर प्लस 3 minus 9 होल स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा इथे. 4 minus 1 3 3 स्क्वेअर इट इज 9 प्लस 3 minus 9 minus 6 चा स्क्वेअर 36. ओके सो इट इज 45. इज इट करेक्ट? ओके सो याला फॅक्टराइज करा. 9 into 5 दॅट इज 3√5. इथं कंप्लीट झालं आहे. तिन्ही सेगमेंटच्या लेंथ फाइंड केल्यात आपण. आता इथं ऑब्झर्व करायची की सगळ्यात मोठी सेगमेंट जी आहे लेंथनं ती कोणती आहे. 4√5 दॅट इज क्यू आर ही सगळ्यात मोठी आहे. आपल्याला चेक करायचं की क्यू आरची लेंथ उरलेल्या 2 सेगमेंटच्या लेंथच्या सम एवढी येते का. मीन्स ॲडिशन करूया. हिअर चेक करा आपल्याला फक्त पी आर जे उरलेल्या लेंथ आहेत मीन्स लार्जर साईड सोडून जे उरलेले आहेत रिमेनिंग त्यांची लेंथची ॲडिशन करूया आपण. पी क्यू प्लस पी आर चेक करा. √5 प्लस 3√5 आहे. किती येते बघा. हे 4√5 येते आणि 4√5 मीन्स क्यू आर आहे. देअरफॉर पी क्यू प्लस पी आर इक्वल्स टू क्यू आर मिळालं आपल्याला. तर आपल्याला बिटवीननेस माहीत आहे आपल्याला. देअरफॉर आय कॅन स्टेट दॅट पॉईंट पी इज इन बिटवीन. देअरफॉर Q dash P dash R. Therefore points P Q R are collinear. अशा पद्धतीने हा शेवटचा प्रश्न इथं पूर्ण होतो. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या वर्गमित्रांमध्ये शेअर करा.
आणि आपल्या काही अडचणी असतील किंवा ह्या प्रॉब्लेम सेटमधील आपल्याला गणित भाग 1 भाग 2वर आधारित कोणत्याही धड्याचे कोणते प्रॉब्लेम्सचं स्पष्टीकरण पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून जरूर विचारा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.